हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण एक गोडाचा पदार्थ करणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। मी एक कढई घेतली आहे। एक वाटीचं प्रमाण ठरवून घ्या तुम्ही। एक वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये तुम्ही 2 वाटी देखील घेऊ शकतात, फक्त वाटीचं प्रमाण असू द्या। त्याच वाटीभर मी रवा घेणार आहे। हा रवा थोडा कमी आला, मी वरून जास्तीचा घेतला आहे थोडा। पूर्ण वाटीभर घ्यायचा आहे आपल्याला रवा। बारीकच घ्यायचा आहे आपल्याला। 0 साईजचा रवा पाहिजे आपल्याला। जाड रवा असल्यास मिक्सरमधून फिरवून घ्या। हे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत दोन्ही आपल्याला। त्यात अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे। गोडाच्या पदार्थात मीठ टाकल्याने त्याची चव अजून एनहान्स होते, म्हणून मीठ जरूर टाका। पाव वाटी दही घेतलं आहे मी। हे घरचंच दही आहे, आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला। चिमूटभर हळद घेतली आहे कलर येण्यासाठी। चिमूटभर खाण्याचा सोडा घेतला आहे मी। हळदीने कलर छान येतो, दुसरे कलर वापरण्याची आवश्यकता नाही आपल्याला। मी सेम बाजारात मिळतात तसे बनवणार आहेत। आता हे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच वाटी पाव वाटी मी तूप गरम करून घेतलं आहे। त्याच वाटीने मी मेजर घेतलं आहे, सगळं मेजरमेंट। पाव वाटी तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे। तुम्ही हवा असल्यास तेल देखील वापरा, तुपाने छान खुसखुशीत होतात, म्हणून तूप वापरायचं शक्यतो। हे छान मिक्स करून घेतलं आहे मी सगळं। गावाकडच्या यात्रेमध्ये हा खाऊ मिळतो, आठवडी बाजाराला देखील मिळतो हा खाऊ। याला दहीवडे म्हणतात, गुलगुले देखील म्हणतात काही भागात। चवीला खूप छान लागतात, टिकायला देखील टिकतात। तुम्ही नक्की ट्राय करा। काही गोड खाण्याची इच्छा असल्यास अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होतील तुमचे गुलगुले। फक्त वाटीचं प्रमाण ठरवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हाताने छान मिक्स करायचं, यामध्ये पाण्याची आवश्यकता पडत नाही। आपण दही टाकल्यामुळे त्याच्यातच मळलं जातं पीठ। छान मळून घ्यायचं आहे। याचा गोळा करून आपण अर्धा तास किंवा 1 तास याला झाकून ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान फुलतो। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर आता पाक बनवून घेऊया आपण। मी एक कढई घेतली आहे आणि वाटीचं प्रमाण मी तेच घेणार आहे। त्यामध्ये मी 1.5 वाटी साखर घेणार आहे। 1 वाटी मैद्याला 1 वाटी रव्याला 1.5 वाटी साखर पुरेशी आहे। थोडा पाक उरतो, परंतु तो पाकाचा आपण काहीतरी दुसरा उपयोग करू शकतो। मी शिरा करणार आहे, त्याची देखील रेसिपी तुम्हाला मी लवकर शेअर करेल। उरलेल्या पाकाची 1.5 वाटी साखर घेतली आहे मी। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे मेजर करून। पाणी टाकल्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याचा पाक तयार करायचा आहे आपल्याला। जास्त घट्ट सैल पाक नको आहे। साखर वितळून घ्यायची आहे फक्त आपल्याला। साखर वितळल्यानंतर अगदी 7-8 मिनिटं फक्त पाक शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। इथे आपल्याला 2 तारी 1 तारी पाक करायची आवश्यकता नाही। बघा पाक रेडी होत आहे आपला। त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये अर्ध्याला कमी थोडं व्हिनेगर टाकणार आहोत। व्हिनेगर नसल्यास लिंबूचा रस देखील टाकू शकता तुम्ही। हे टाकल्याने पाक गार झाल्यावर क्रिस्टल तयार होत नाही साखरेच्या पाकामध्ये, म्हणून अवश्य टाका लिंबू रस किंवा व्हिनेगर। आता पाक गार करत ठेवूया आपण आणि गुलगुले किंवा दहीवडे म्हणा आपण ते करूया। पीठ मी अर्ध्या तासानंतर घेतलं आहे, छान मळून घेतलं आहे पुन्हा। आता आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी गोल असा प्रॉपर शेप नसला तरी चालेल। शक्यतो दहीवडे ओबडधोबड आकाराचे असतात बघा, त्याला क्रॅक्स पडलेले असतात। सगळे गोळे करून घ्यायचे आहेत। बाहेर तूप चांगलं वापरलेलं नसतं, त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप छान होतात। तुम्ही स्वीट खाण्याचं हे स्वीट केल्यानंतर तुम्ही दुसरं कोणतंही स्वीट खाणार नाही। मी सगळे गोळे तयार करून घेतले आहे। आता आपण ते तळून घेऊया। मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई
मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे गुलगुले किंवा दहीवडे तळायचे आहेत. त्याच्याने छान खुसखुशीत होतात. तेल तापलं की नाही आपण चेक करून बघूया. गोळ्यांचाच तुकडा थोडा मी पिठात टाकून बघणार आहे तेलामध्ये. तो वरती आला की समजून घ्यायचं आपलं तेल योग्य टेम्परेचरला तापलं आहे. बघा कसं वरती येतो तो पिठाचा गोळा. आता यामध्ये आपण गुलगुले तयार करून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला गुलगुले तळायचे आहेत. ते मध्येपर्यंत शिजले गेले पाहिजे. तुपाचं मोहन असल्याने खूप खुसखुशीत होतात. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यात मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट देखील करा. अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील मला कमेंट जरूर करा. आपण टाकून घेऊया गुलगुले सगळे. छान मीडियम लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी बाजारात किंवा यात्रेत मिळतात तसे तयार होतात. त्यापेक्षा चवीला छान लागतात कारण की हे फ्रेश बनवलेले असतात. आपण लहान मुलांना गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही नक्की देऊ शकता. स्नॅकच्या टिफिनमध्ये देखील त्यांना गोडाचा पदार्थ देऊ शकतात. मी आज माझ्या मुलांना टिफिनमध्ये हेच देणार आहे. मी काल गुलगुले केले स्नॅक टिफिनमध्ये. रंग बघा किती सुरेख आला आहे. एकसारखा चमच्याने हलवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे गुलगुले सगळ्या बाजूनी सेम तळले जातात. कलर छान येतो सगळ्यांना. काढून घेऊया आपण. असे क्रॅक्स पडले की त्याला बाहेरचं टेक्स्चर येतं, बाहेर दिसतात तसे. अगदी झटपट बनणारा गोडाचा पदार्थ आहे हा. सिन्नर, इगतपुरी इकडच्या भागांमध्ये ह्या तालुक्यांच्या गावांमध्ये आठवडी बाजारामध्ये हा खाऊ हमखास प्रत्येक घरात घेतला जातो. तुमच्या भागात याला काय म्हणतात नक्की कमेंट करा. आमच्याकडे याला दहीवडे म्हणतात नाशिकमध्ये. आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊया छान. बघा याचा कलर देखील सुरेख आला आहे. अगदी कमी तेल लागतं तळण्यासाठी. हे तेल पीत नाही. सगळे गुलगुले काढल्यानंतर आता आपण गार झालेल्या पाकामध्ये टाकून घ्या. पाक जास्त गार झालेला नाही, नॉर्मल गार आहे. पाक गार झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये क्रिस्टल बनले नाही आहे कारण की आपण लिंबूचा रस वापरला आहे, विनेगर वापरला आहे. विनेगर नसल्यास लिंबूचा रस टाकावा. सगळे गुलगुले आपण पाकात टाकूया. छान मिक्स करून घ्या. प्रत्येक गुलगुल्याला पाक कोट झाला पाहिजे, पाकाची कोटिंग आली पाहिजे. आता हे आपल्याला 2-3 तास, कमीत कमी 3 ते 4 तास आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे झाकून. मी 3 तासाने बघते आहे. बघा किती छान मुरले आहेत आपले गुलगुले. आकार देखील मोठा झाला आहे त्याचा. मऊ देखील पडत नाही, ते खुसखुशीत राहतात. आता आपण हे पाकातून काढून घेऊया डिशमध्ये. हे आपण गार करून देखील खाऊ शकतो, रूम टेम्परेचरला देखील खाऊ शकतो. आलं ना मंडळी तोंडाला पाणी.
चला मग करा लवकर सबस्क्राईब. मी ह्या उरलेल्या पाकापासून देखील काहीतरी बनवून घेणार आहे गोळ्याचा, तुमच्याबरोबर शेअर करेल नक्की मी. बघा किती छान दिसत आहेत, सेम बाहेर दिसतात तसे. आता आपण हे सर्व करूया. तुम्ही हे गार करून देखील सर्व करू शकतात. मी रूम टेम्परेचरला सर्व करणार आहे. माझी मुलं खाऊन खूप खुश झाली. रसाळ दही वडे तयार आहेत आपले. थँक्स फॉर वॉचिंग.